आदरणीय ताईंना सकल मराठा समाज अहमदपूर तर्फे आमची विनंती आहे आणि निवेदन जे आम्ही देतोय की लोकसभेमध्ये मराठा समाजाने आपल्याला मदत केली ताई, आणि आमची अशी भूमिका आहे की जरांगे पाटलांनी जे आंदोलन छेडलंय या आंदोलनाबद्दल आणि ओबीसी मधून मराठा समाजाला 50% आतलं आरक्षण कसं मिळेल आणि तुमची भूमिका काय असेल, कारण विरोधी पक्ष जे सत्ताधारी आहेत ते तुमच्याकडे वोट करतायत ताई। जी बैठक बोलवली होती त्या बैठकीला आपण गेलेलो नाहीत, ते तुमच्याकडे वोट करतायत। आपली भूमिका सांगा, आजही आम्ही सोबत आहोत, उद्या सुद्धा तुमच्या सोबत राहू जर मराठा समाजाच्या ओबीसी करण्याला आपला पाठिंबा असेल तर, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल। त्यामुळे आमची हात जोडून विनंती आहे, विरोधी पक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे ओबीसी करण्याबद्दल आणि स्पष्ट सांगा, आमचा पाठिंबा आहे किंवा आम्ही आरक्षण मिळवून द्यायला तुमच्या सोबत आहोत अशी भूमिका नको येते, कारण मागच्या 50 वर्षापासून प्रत्येक जणांनी पाठिंबा दिला परंतु आम्हाला आरक्षण मिळालं नाही। जी व्यवस्थित भूमिका आहे ती तुम्ही भूमिका मांडा। मराठा समाजाच्या ओबीसी करण्याबद्दल आपल्याला नेमकं काय म्हणणं आहे आपल्या पक्षाचं, फक्त एवढं आम्हाला ऐकायचं, बाकी म्हणणं नाही ऐकायचं। तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट करा आज अहमदपूर मधून की आमची ही भूमिका आहे, कारण पूर्ण देश तुमच्या पक्ष श्रेष्ठीकडे बघतोय। देशात अडचण आली तर तुमच्या पिताश्रीकडे पूर्ण देश या अडचणीतून संकटातून सोडवणारा एकच व्यक्ती आहे असं बघतोय। तर या समाजाला का बरं स्वतः या संकटातून अडचणीतून तुमची पिताश्री सोडू शकत नाही? आणि सगळ्यांना विनंती करते, आलाय तर जेवून जा, हो की नाही? जेवून जा, बसा 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 बसा। तुम्ही जेवून जायला पाहिजे, कारण मला ट्रेन आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची अहमदपूर येथे शिवराज्य यात्रा सभा पार पडली। या सभेमध्ये आपण बघतोय की मराठा समाज एकदम आक्रमक झालेला बघायला मिळाला। मराठा समाजाचे काही कार्यकर्ते सुप्रिया सुळे यांचं भाषण सुरू असताना स्टेजवर आले आणि सुप्रिया सुळे यांना अक्षरशः तिथे थांबावं लागलं। कार्यकर्ते म्हणाले, आरक्षणाच्या मुद्द्यावर तुम्ही काहीच भूमिका मांडलेली नाही। ते म्हणाले, आम्ही तुम्हाला लोकसभेत तुमचे खासदार निवडून दिलेत आणि तुम्ही आमच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर का बोलत नाही, आणि जर तुम्हाला तुमच्याकडून आरक्षण देणं होत नसेल तर ते तुम्ही आम्हाला स्पष्टपणे सांगून टाका, नाहीतर आम्हाला आमची भूमिका घ्यायला मग आम्ही आमची भूमिका घेऊन आम्ही आमचे मोकळे होऊ, असं त्या मराठा बांधवांनी सांगून टाकलं। तर आता अशातच सुप्रिया सुळे यांचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं आणि ठाकरे गटाचं या मराठा कार्यकर्त्यांनी बोलून यांचं टेन्शन वाढून टाकलेलं आहे। आता या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या भूमिकेवर सुप्रिया सुळे किंवा शरद पवार हे खरंच भूमिका घेणार का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर आता मराठा बांधवांच्या प्रतिक्रियेवर तुम्हाला काय वाटतं ते आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।